नथुरामाच्या अवलादी तुम्ही, ज्यांनी महात्मा गांधीचा खून केला, त्या अवलादीनी आम्हाला देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटायचे। भारतीय जनता पार्टी हे पैशाचा किती माच करते हे राणेंनाच कळलं। सिंदखेडा हम आपके है कौन आणि दिल्ली मुंबईला हम साथ साथ है। तुम्ही जर सगळा आळमेळ बघितला तर एक जण रोज रुसून दिल्लीला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी शिंदखेड्यातील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली। अजित पवार गट व भाजपच्या भूमिकेवर हल्लाबोल करत त्यांनी म्हटलं की अजितदादांचे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, भाजपला शिव्या द्या आणि दिल्लीत मोदी शांचे पाय धरा, हे डबल ढोलकी राजकारण महाराष्ट्राला मान्य नाही। त्यांनी दोन्ही भूमिका घेणाऱ्या नेत्यांवर टोला लगावत गंगाधर ही शक्तिमान है आणि तारा ही सितारा है अशा उपमा देत पाखंडी राजकारणाचा आरोप केला। हम मोदी साहब के साथ है म्हणजे हम साथ साथ है। मुंबईत आले की तुम्ही म्हणणार आम्ही देवेंद्र फडणवीस के साथ है म्हणजे हम साथ साथ है, आणि शिंदखेड्यात आले का तुम्ही म्हणणार भाजप आणि आम्ही वेगळे म्हणजे इथं हम आपके है कोण। असं कसं चालेल? शिंदखेड्यात हम आपके है कोण आणि दिल्ली मुंबईला हम साथ साथ है। आम्ही अजितदादा म्हणतात आम्ही छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचे विचार मानणारी पार्टी आहे। अहो अजितदादा, तुम्ही जर सेक्युलर पार्टी आहे, तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला मानणारी पार्टी आहे, तर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे। 6 महिन्यापूर्वी ज्या वेळेला वक्फ बिलाचं काळा कायदा नरेंद्र मोदींनी लोकसभेत आणला, त्यावेळेला तुमच्या पक्षाचा एकच खासदार आहे, त्या खासदाराचं नाव सुनील तटकरे। ते तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत। त्या सुनील तटकरेंनी कुणाच्या बाजूने मतदान केलं? वक्फ बिलाच्या बाजूने मतदान केलं। आणि आमच्या पक्षाचे पवार साहेबांचे 8 खासदार आहेत, त्यांनी वक्फ बिलाच्या विरोधात मतदान केलं। उद्धव साहेबांचे 9 खासदार आहेत, त्यांनी वक्फ बिलाच्या विरोधात मतदान केलं। काँग्रेसचे 99 खासदार आहेत। एकूण देशातल्या 232 खासदारांनी वक्फ बिलाच्या विरोधात काम केलं। मग तुमची काय हिंमत झाली नाही नरेंद्र मोदींच्या विरोधात जाऊन वक्फ बिलाच्या विरोधात मतदान करायची? तुम्ही सेक्युलर आहेत ना, मग काय नाही मतदान केलं? आणि अजून एक त्यांना प्रश्न विचारा हाजी साहेब, सगळे तुम्ही, की तुमचा कॅन्डिडेटच्या प्रचाराला संग्राम जगतापला कधी प्रचाराला आणणार आहे? संग्राम जगताप का सुने क्या आपने भाषण सुने क्या सिंदखेड वालों ने? जो संग्राम जगताप सातत्यानं मुस्लिम समाजावर टीका करतो, त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण करायचं काम करतो, दादा ते संग्राम जगताप तुमच्या पक्षाचे आहेत ना। जर तुम्ही सेक्युलर होता तर तुमची हिंमत का झाली नाही संग्राम जगतापवर हकालपट्टी पक्षातून करायची? तुम्ही स्वतःला सेक्युलर म्हणता ना, तुमचा सेक्युलर पण असा कसा डबल ढोलकीचा आहे? तुम्ही शाना भाऊ, तुम्ही तो पिक्चर बघितला का मकरंद अनासपुरेचा, गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, बघितला का पिक्चर? तसं अजितदादाच्या पार्टीचं झालंय। शिंदखेड्याच्या गल्लीत आलं की इथं गोंधळ करायचा आणि म्हणायचं भाजपवाल्याच्या आम्ही विरोधात आहेत, भाजपला शिव्या द्यायच्या आणि सेक्युलर मतं आपल्याकडे वळवायचे, आणि दिल्लीत गेले की मोदी शहांचे पाय धरायचे। म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा करणारी ही पार्टी है। अरे क्या जनता इतनी पागल है क्या? बेवकूफ समझ रहे लोगों को? म्हणजे इथं भाजपला फायदा करायचा आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, अजितदादाची पार्टी आणि भाजपचं असं आहे, गंगाधरी शक्तिमान है और शक्तिमान ही गंगाधर है, तारा ही सितारा है। ह्या 2 पार्ट्या वेगळ्या नाहीत। हे फक्त सेक्युलर मतं खायचे म्हणून त्या ठिकाणी आपल्या समोर येऊन पाखंडीपणा ह्या लोकांचा चाललाय। मला आपल्याला एवढीच विनंती करायची आहे की ह्या अन्यायाच्या विरोधात तुम्ही सगळे गप्प बसू नका। माझी विनंती आहे तुम्हाला, जर विचार केला असता महात्मा गांधींनी, भगतसिंगांनी, राजगुरूंनी की आम्ही कशाला जेलमध्ये जाऊ, फासावर लटकू, आम्हाला काय लढायची गरज आहे, जर असं म्हणलं असतं तर आपला देश स्वतंत्र झाला असता का? तसं तुम्ही जर लढलं नाही तर हे सिंदखेडा मतदारसंघ ह्या रावण राजातून कधी मुक्त होणार नाही। म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की जुल्म इतना बुरा नहीं जितनी बुरी तुम्हारी खामोशी है। जुल्म इतना बुरा नहीं जितनी बुरी तुम्हारी खामोशी है।
बोलना सीख लो वरना पीढ़ियां गुंगी हो जाएगी। ह्या भारत देशात कुणाचं राज्य होतं? इंग्रजाचं राज्य होतं। कधी तुमच्या कुणाच्या ऐकण्यात आलंय का की इंग्रजाच्या राज्यात हिंदू खतरे में म्हणून मोर्चे निघायचे? कधी आमच्या हिंदू बांधवाला वाटलं आम्ही खतऱ्यात मोर्चे काढा? 70 वर्ष काँग्रेस पक्षाचं राज्य होतं। 10 वर्ष त्यातल्या शीख समाजाचे मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान होते आणि अब्दुल कलाम साहेब एपीजे हे राष्ट्रपती होते मुस्लिम समाजाचे। कधी हिंदू समाजाने मोर्चे काढलेले ऐकलंय का आपण? हाजी साहब सुने क्या हमारे हिंदू भाइयों ने कभी मोर्चे निकाले? काँग्रेसच्या 70 वर्षाच्या काळात आमच्या हिंदू बांधवांना कधी वाटलं नाही की आम्ही असुरक्षित आहेत। मग शाना भाऊ मला सांगा, देशाचा पंतप्रधान कोण? नरेंद्र मोदी। देशाचे गृहमंत्री कोण? अमित शहा। राज्याचे मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस। गृहमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस। दोन्ही उपमुख्यमंत्री कोण? एक शिंदे एक पवार। मग हे सगळे असताना जर आमचे हिंदू बांधव सुरक्षित नसतील तर तुम्हाला कोणत्या फोकानी फटके द्यायला पाहिजे? द्यायला पाहिजे का नाही? अरे तुम्ही सत्तेवर मग बसून काय करताय? आणि तुमचेच आमदार येऊन बोंबालतात हिंदू खतरे में है। अरे ना हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे में है, तुम्हारी खुर्चियां खतरे में है। ज्याला बायको विचारित नाही घरात ते येऊन म्हणते देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटत सुटते। अरे टरफल्यांनो, तुम्ही आम्हाला कोण भाजपवाले देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणार? तुम्ही कोण स्वतंत्र सैन्यामध्ये गेलं होतं? तुमचं नथुरामाच्या अवलादी तुम्ही, ज्यांनी महात्मा गांधीचा खून केला त्या अवलादीनी आम्हाला देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटायचे? अरे आम्ही मौलाना आझाद साहेबांच्या विचाराला मानणारे लोक आहेत। श्यामा भाऊ ज्या वेळेला मौलाना आझाद साहेब काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते आणि इंग्रजांनी त्यांना बोलवलं आणि सांगितलं की आम्ही हिंदूंना वेगळा देश देतो आणि मुसलमानांना वेगळा देश देतो, म्हणजे हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करायचं काम कुणी सुरुवात केली? इंग्रजांनी। आता त्यांच्या अवलादी हे पुढे घेऊन चाललेत का? त्यावेळेला मौलाना आझाद साहेबांनी सांगितलं कि कुतुब मीनार पर आकर कोई फरिश्ता ये ऐलान कर दे, कुतुब मीनार पर आकर कोई फरिश्ता ये ऐलान कर दे, हिंदू मुस्लिम इत्तेहाद की कीमत पर अगर तुम्हें जनसुराज मिल जाए तो मुझे ऐसा जनसुराज नहीं चाहिए, क्योंकि जनसुराज न मिलने से सिर्फ हिंदुस्तान का नुकसान होगा, मगर हिंदू मुस्लिम इत्तेहाद अगर खतरे में आई तो पूरे इंसानियत का नुकसान होगा, हे म्हणणारे मौलाना आझाद साहेब। महायुतीमध्ये वाद होणारच आहेत। महायुतीचे नेते केंद्रातले नेते नेहमी सांगतात की 29ची निवडणूक आम्हाला स्वबळावर लढायची, आम्हाला कुबड्याची गरज नाही। आता ह्यांना ते म्हणतात ढकलून ढकलून ह्यांना दरवाजापर्यंत आणलंय, पण हे सत्तेच्या गोचिडाला चिटकून बसले दोन्ही पक्ष। ह्यांना काही सत्ता सुटाना, कुणी रुसून बसतंय, कुणी नॉट रिचेबल होतंय। तुम्ही जर सगळा आळमेळ बघितला तर एक जण रोज रुसून दिल्लीला जातोय आणि दिल्लीच्या तिकडे आकाला त्यांची ओवाळणी करून येतोय आणि ह्यांना पालकमंत्री अजून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटला नाही, म्हणजे ह्यांच्यात किती मेळ आहे ह्या महाराष्ट्रातली जनता बघते। त्यांचं नाव काय कुणी घेतलेलं नाही, पण लेकी बोलले सुना लागे असं का झालंय? राम खाडेवर याच्या अगोदर 3 वेळा हल्ला झालेला आहे। आम्ही काही प्रश्न विचारलेत की राम खाडेला कोर्टानं त्या ठिकाणी आदेश दिला होता की पोलीस संरक्षण द्यावं, त्यानंतर चौकशी समितीच्या नावाखाली आष्टीच्या पीआयनं कुणाच्या दबावाखाली रिपोर्ट दिला की राम खाडेला संरक्षणाची गरज नाही। राम खाडेंनी अनेक वेळा पत्र दिले मला संरक्षण द्या। जयंत पाटील साहेबांनी पत्र दिलं मुख्यमंत्र्याला की राम खाडेंना संरक्षणाची गरज आहे, त्याच्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे। राम खाडेंनी कुणाचे जमीन घोटाळे बाहेर काढले? राम खाडेच्या पिटिशनमुळे सुरेश दस आणि त्यांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल झाला ना, सुप्रीम कोर्टापर्यंत गेले होते। आम्ही कुठे म्हणलोय? आता आम्ही तर म्हणतो चौकशी झाली पाहिजे, त्याचा मास्टर माइंड समोर आला पाहिजे। सामाजिक कार्यकर्ते राम खाडेची रिव्हॉल्व्हरचं लायसन हे रिन्यू का करू दिलं नाही? कुणाचा कलेक्टरवर दबाव होता? कुणाचा पोलीस प्रशासनावर दबाव होता? म्हणजे सामाजिक कार्यकर्त्याची पोलीस संरक्षण काढायची, त्यांच्या रिव्हॉल्व्हरचे लायसन रिन्यू करायचे नाही आणि नंतर त्यांच्यावर जीवघेणे हल्ले करायचे। आज तो राम भाऊ खाडे हा आज शेवटचा श्वास घेतोय, आज अजून तो शुद्धीत आला नाही आणि त्या राम खाडेला कुणी मारलंय, काय मारलंय? करा ब्रेन मॅपिंग,
मग सुरेश धसांचं म्हणणं असेल तर त्यांची नार्को टेस्ट करा, रामखाडीची बी करा, बघू कुणी हल्ला केला त्यांच्यावर. जर ते एवढे दोषी नसतील तर त्यांनी अंगावर घ्यायचं काही कारण नाही. आम्ही फक्त हे सांगितलंय की याच्यात दोषी कोण आहे ते समोर आला पाहिजे, नाहीतर मग ज्यांच्यावर संशय आहे अशा लोकांनी बी समोर येऊन नार्को टेस्ट करून घ्यावी, काय अडचण नाही. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. असं आहे की या मतदारसंघात प्रचंड दहशत दादागिरीचं वातावरण आहे. लोकशाहीचा अक्षरशः दोंडाईच्या मध्ये मुर्दा पाडलेला आहे. आणि शिंदखेडच्या स्वाभिमानी जनतेचं तर मी पहिल्यांदा आभार मानतो की या शिंदखेडच्या जनतेने त्या ठिकाणी निवडणूक लढून लोकशाही जिवंत ठेवायचं काम केलं. पण खरं मला प्रश्न पडला, जे लोक राज्यात एकत्र आहेत ते लोक शिंदखेड्यात मात्र वेगवेगळे लढतायत एकमेकाचा फायदा करण्यासाठी. मग हे लोक हे दोंडाईच्यात का लढले नाही? दोंडाईच्यात काय झालं होतं नेमकं? दोंडाईच्यात निवडणूक ह्यांना का लढावी वाटली नाही? हा देखील प्रश्न शिंदखेडकरांना पडलेला आहे. भारतीय जनता पार्टी हे पैशाचा किती माच करते हे राणेंनाच कळलं. मला वाटतं हे सगळ्यात मोठं समाधानकारक आहे. कारण ह्यांची निवडणूक ही पैसा आणि सत्तेच्या बळावर आहे. सगळीकडे उमेदवाराकडे प्रचंड पैसा द्यायचे आणि पैसे वाटायचे. हे राणेंच्या घरात कळलं. हे अधिक सोयीचं झालं. महाराष्ट्राला हे माहिती आहे, पण राणेंना हे कळलं. याच्यापेक्षा दुसरं अजून सोयीची गोष्ट कोणती आहे? त्यांनी तर एक जण म्हणतो तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे, एक जण म्हणतो आम्ही तिजोरीचे मालक आहेत. लोकशाहीमध्ये लोकसेवक हा जनतेचा नौकर असतो आणि मतदार हा राजा असतो. पण सत्ता ह्यांच्या अंगात एवढी घुसली, एवढी माज मस्ती सत्तेची ह्यांना लागली, जसं काय ह्यांच्या बापदादाच्या शेतात पिकवलेल्या पैशाने हे राज्य चालवत आहेत. त्यामुळं हे लोक प्रचंड त्या ठिकाणी सत्तेची मस्ती आणि माज दाखवतायत आणि लोकशाहीमध्ये जनता हा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. 234 नगरपालिका ह्या राज्यामध्ये आहेत. प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडी ही लढते आणि राज्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे. भारतीय जनता पार्टीला फक्त सत्तेचा आणि पैशाचा माज आहे आणि त्याच्यावर निवडणुका ते जिंकतील असा त्यांना विश्वास आहे. पण आम्हाला लोकांच्यावर विश्वास आहे आणि लोक धनशक्तीला पराभूत करून जनशक्तीला विजयी करतील हा विश्वास आम्हाला आहे. मांजरी सारखं डोळे मिटून दूध पित आहेत आणि जे भाजप सांगेल तेच निवडणूक आयोग करतं. निवडणूक आयोग ही भाजपाची बी टीम आहे, त्याच्याकडून अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.